हॅलो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मानसतज्ञ आणि पुण्याच्या आस्था काउन्सिलिंग सेंटरचे संचालक प्रमुख मयुरेश डंके यांचा एक लेख वाचनात आला. त्या लेखाचं नाव होतं शरीर माध्यम खलु धर्म साधनम. आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा लेख आहे आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी आजच्या आनंदी कट्ट्यावर. जरा काही जड उचललं तरी हात दुखतायत. लिफ्ट बंद पडली म्हणून जिन्यानं वर जावं म्हटलं तर पाय भरून येतात. जरा जास्त वेळ मांडी घालून बसलं की पाठ दुखते. नेहमीपेक्षा थोडीशी जरा जास्त अंग मेहनत झाली तरी अंग दुखतं, आंबल्यासारखं वाटतं. पूर्वी असं नव्हतं रे, एकदम टुणटुणीत होतो मी, तो सांगत होता. हा विषय निघाला कुठून? विषय निघाला चकल्यांवरून. त्याचं असं झालं की कोरोनाच्या संसर्गामुळे सगळीकडे बंद बंद, मग ह्याची नोकरी गेली. पण चविष्ट खाण्याचा शौक जबरदस्त, म्हणून मग आपण खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात काहीतरी करावं असं वाटायला लागलं. दिवाळीच्या फराळाच्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. पण कुठलं जमायला? 4-5 किलो भाजणी भाजायची म्हटलं तरी हात भरून यायला लागला. पीठ मळायचं म्हटलं तरी मान पाठ एक व्हायला लागली. सोऱ्यानं चकल्या घालायच्या म्हटलं तरी पहिल्या 1 तासात दंड भरून यायला लागले आणि बसून बसून पाठीला रग लागायची ती वेगळीच. ऐन दिवाळीचा सीझन डोळ्यासमोर ठेवून यानं 4-5 फराळवाल्यांशी आणि मिठाई विक्रेत्यांशी जरा जुळवलं आणि चांगली 85-90 किलो चकली, शेव, बुंदी तयार करायचं काम घेतलं. नाही म्हटलं तर केवळ मजुरीपोटीत 70-1,000 रुपये सुटणार होते. सुरुवातीला उत्साह वाटला खरा, पण नंतर मात्र जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे अशी गत झाली. शेवटी 2 बायका कामाला लावून काम पूर्ण करून घेण्याची वेळ आली. चकल्यास तर पाडायचं आहेत, हाय काय नाही काय असं म्हणणारा गडी 15 दिवसात शारीरिक दुखण्यानं आडवा झाला. चकल्या उत्तम झाल्या होत्या, त्याचा मनसोक्त आस्वाद घेऊन मी घरी आलो. पण तो विषय काही डोक्यातनं गेला नव्हता. मनात कुठंतरी कोपऱ्यात सुरूच होता. आपली शारीरिक मेहनतीची कामं करण्याची सवय मोडली. ती इतकी मोडकळीला आली आहे की साधं बुटांना पॉलिश करायचं म्हटलं तरी हात भरून येतात. 25 पोळ्या लाटायचं म्हटलं तरी हात दुखतात. 4 दिवस कामाला येणाऱ्या मावशी येणार नसतील आणि भांडी घासायची म्हटलं तरी नको वाटतं, कारण ते झेपतच नाही. केरसुणीनं घर झाडायचं म्हटलं तर ते होत नाही, कुंचा लागतो, कारण वाकून झाडायचं म्हटलं की कंबर दुखते. यापैकी एकही मोठं दुखणं नसलं तरी अशी 56 लहान सहान दुखणी आपण सोबत घेऊन जगतो आहोत. हे वास्तव चित्र पाहिलं की आधुनिकतेचा हव्यास किती पोकळ आहे हे लक्षात येतं. पूर्वी हे आपल्या दिवसाला 24च तास होते, आजही 24 तासांचाच दिवस आहे. सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण वेळ वाचावा म्हणून शेकडो यंत्र सर्रास वापरतो. अनेक कामं इतरांकडून करून घेतो. कितीतरी गोष्टी घरी करण्याऐवजी आयत्या विकत आणतो. अनेक गोष्टी ज्या पूर्वी आपल्या घरी होत होत्या त्या आता आपण करतच नाही किंवा पूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर करत नाही. फ्लॅट सिस्टीममध्ये तर अनेक गोष्टी करण्याचा प्रश्नच येत नाही. उदाहरणार्थ सडा घालणं. पूर्वी इतकी माणसंही आजकाल कुटुंबामध्ये नसतात आणि नातेवाईकांशी हात राखूनच वागणं हा सर्वमान्य शिष्टाचार झालाय. पण मग तरीही आपल्याला ही दुखणी काय आहेत? पूर्वीपेक्षा 1000 पटीनं आरामदायक जीवनशैली असूनही माणसांना वेळ का नसावा? या गोष्टीचं समाधानकारक उत्तरच मिळत नाही. पूर्वीपेक्षा यंत्रणा खूपच सुलभ झाल्या आहेत. इंटरनेटमुळे बिलं भरण्याच्या रांगा आता कमी झाल्या आहेत. अडलेल्या कितीतरी गोष्टी यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहून घरच्या घरी आपण शिकू शकतोय. कित्येक उत्तमोत्तम पुस्तकं इंटरनेटवर वाचू शकतोय. जगाच्या कानाकोपऱ्यातल्या कितीतरी सृजनशील आणि रँचो माणसांना भेटू शकतो, त्यांच्याशी गप्पा मारू शकतो. स्वतःच्या शिक्षणात किंवा व्यवसायात त्याचा उपयोग करू शकतो. तंत्रज्ञानामुळे प्रत्येकाला प्रगतीसाठी या संधी समानच मिळाल्या आहेत ना. मग कुणी अडवलंय? पण तरीही लोक म्हणतात आम्हाला यासाठी वेळच नाहीये. म्हणजे वास्तविक पाहता इतकं स्वयंचलित आयुष्य जगताना माणसाला दिवसातले 4-5 तास तरी स्वतःसाठी मोकळे मिळायला हवेत ना. पण ते अजूनही मिळतच नाहीये. माणसं कामावरून दमून येतात आणि घरात पोचल्यावर AC लावून फ्रीजमधलं थंड पाणी पीत पीत TV सुरू करतात. सोफ्यावर अंग टाकून देतात. मुलं अभ्यास करून थकतात. रात्र मोबाईल फोनमध्ये डोकं घालून बसतात, TV पाहतात, वेब सिरीज बघतात, नाहीतर गेम्स खेळतात. घरातल्या महिला त्यांची कामं झाली की व्हॉट्सॲपवरच्या ग्रुपमध्ये चॅटिंग सुरू करतात. सर्वसाधारण कुटुंबातलं चित्र तरी असंच आहे. मग माणसं नक्की थकतात तरी कशामुळे? आणि ती खरोखरच थकतात की त्यांची शारीरिक शक्तीच मुळात खालावत चालली आहे? अरे पूर्वी काय स्टॅमिना होता माझा असं म्हणणाऱ्यांची आणि भूतकाळातल्या रम्य आठवणींवर जगणाऱ्यांची संख्या का वाढतीये? रोजच्या या लहान मोठ्या दुखण्यांवर मी सतत विचार करत होतो.
का बरं माणसांना सतत लहान मोठी दुखणी त्रास देत असतील? आपण शरीराला तयार ठेवणं, शरीराला ताण देणं, विविध कामांसाठी शरीर अवयव वापरणं हे जवळपास थांबलंच आहे. आपण ते पुन्हा सुरू करायला हवं. त्यानं बरेच प्रश्न सुटायला मदत होईल. निदान आठवड्यातून 1 दिवस तरी यंत्रांना सुट्टी द्यायला हवी. यंत्रांची सुट्टी म्हणजे काय? आठवड्यातून 1 दिवस गाडी वापरणं थांबवा. घरातल्या खिडक्या पूर्ण वेळ उघड्या ठेवा. पंखाही नको आणि एसीही नको. 1 दिवस मिक्सर ग्राइंडर न वापरता स्वयंपाक करा. टीव्हीला सुट्टी, इंटरनेट वायफायला सुट्टी आणि मोबाईल फोनमधल्या ॲप्सनाही सुट्टी. लिफ्ट वापरायची नाही. आठवड्यातून 1 दिवस स्वयंपाकाची भांडी आपण स्वतःच घासायची. आपले कपडे आपणच धुवायचे. घर स्वतःच झाडायचं. फरशी स्वतःच पुसायची. पंखे, खिडक्यांच्या काचा, दरवाजे, कपाटे, फर्निचर स्वतःनंच पुसायचं. थोडक्यात काय, आठवड्यातला 1 दिवस आत्मनिर्भरतेचा. दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी लागणारी शारीरिक ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी बुद्धी इतकंच शरीर वापरणं सुद्धा गरजेचं आहे. प्रत्येक अवयवाला थोडं तरी काम द्यायला हवं, कामाला लावायला हवं. शारीरिक काम आणि बौद्धिक काम यांच्यातलं संतुलन साधणं आपल्याला जमलं पाहिजे. निसर्ग आपल्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं हुशार आहे, कल्पक आहे. त्याच्याकडे आपल्यापेक्षा जास्त दूरदृष्टी आहे. मनाला येतील ते उद्योग आपण केलेत. निसर्गानं असे उपद्व्याप कधीही केले नाहीत हे समजून घ्यायला हवं. उपनिषदकार आपल्यापेक्षा कितीतरी विचारी होते. संपूर्ण जगभरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी 100% उपयुक्त ठरेल अशी मार्गदर्शक तत्त्वं त्यांनी आपल्याला दिली आहेत. शरीर माध्यम खलु धर्म साधनम हे त्यातलंच एक तत्त्व. हे तत्त्व जगूया, त्यात आपलाच फायदा आहे. निसर्गानं आपल्याला दिलेल्या शरीराचा पुरेपूर उपयोग करूया, तर आपलं आयुष्य अधिक निरामय व्हायला मदत होईल. तर श्रोते हो, हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा. त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.